माझे नाव रोहिणी आहे. माझे 5 वर्षापूर्वी लग्न झाले आहे. माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी माझे लग्न झाले होते. माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. आम्ही 2 बहिणी आहोत. मी माझ्या आई वडिलांची मोठी मुलगी आहे. मला एक लहान बहीण पण आहे. तिचे नाव रेवती आहे. जेव्हा मी 14 वर्षाची होते तेव्हा माझ्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला. माझ्या काकांनी आमच्या घरावर कब्जा केला होता. माझी आई खूप भित्री होती. ती योग्यरित्या त्यांच्यावर आवाज उठवू शकली नाही. ती आम्हाला माझ्या आजोबांच्या घरी तिच्या माहेरी घेऊन गेली. आमच्या आजी आजोबा हयात होते तोपर्यंत आम्हाला तिथे खूप मान मिळाला. त्यांनी आम्हाला कधीच कशाची कमतरता जाणून दिली नाही. ना त्यांनी कधी आम्हाला कोणत्या कारणांवरून ओरडले, ना कधी आमच्यावर हात उचलला. आमच्या आईचे दुसरं लग्न व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण आईला लग्न करायचे नव्हते. काही काळांतराने माझ्या आजी आजोबा हे जग सोडून गेले आणि आता आमची सगळी जबाबदारी माझ्या मामावर येऊन पडली होती. माझे मामा माझ्या आईपेक्षा मोठे होते. माझ्या मामाचे आजी आजोबा असतानाच लग्न झाले होते. आजी आजोबांसमोर तर मामी खूप छान होती आणि आमची चांगली काळजी घेत असे. पण आमच्या आजोबांच्या मृत्यूनंतर आमच्या मामीनीही आमच्यापासून नजर फिरवली आणि त्या घरात आम्हा तिघांना, आई आणि मुलींना नोकरसारखी वागणूक दिली जाऊ लागली. मामाने आम्हा 2 बहिणींना सरकारी शाळेत शिकवले होते. मामीला नेहमी आमच्या खर्चाची अडचण होती. ती नेहमी महागाईच्याच गोष्टी बोलत राहायची. माहित नाही हा मामीचा शब्दांचा प्रभाव होता की माझ्या आईचे आयुष्यच असे लिहिलेले होते. तिने तिचे हृदय संक्रमित केले. त्यानंतर हा आजार हृदयविकाराच्या झटक्यामध्ये बदलला आणि तिचा मृत्यू झाला. आणि आता या दुःखाने भरलेल्या जगात आम्ही 2 बहिणी एकट्या राहिलो. सांगायला तर आमचे बरेच नातेवाईक होते, पण जगाला दाखवण्यासाठी ते आमची काळजी करायचे आणि आमचे हाल हवाल ही विचारायचे. पण वास्तव तेच होते की आमच्याबद्दल कोणालाही सहानुभूती नव्हती. कोणीही आमची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. प्रत्येकाने फक्त आमच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचे नाटक केले. मामी सगळ्यांसमोर खूप चांगली होती, पण आमच्या बरोबर एकट्यात ती खूप वाईट वागत होती. मग मी 22 वर्षाची झाल्यावर माझ्या मामाने माझ्या लग्न माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी करून दिले. माझा नवरा खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेत असे, पण तो कानाने खूपच कच्चा होता. तो त्याच्या आईचे ऐकून तिच्याच भाषेत बोलत होता. आईची आज्ञा पाळणे ही खूप चांगली सवय आहे, पण काहीही विचार न करता आईचे काही सांगते त्यावर तो आईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा आणि मग माझ्याशी भांडायचा. आता माझ्या सासरच्या घरी मला 5 वर्ष झाली आणि मी 2 मुलींची आई झाले. याआधी हुंडा आणला नाही म्हणून मला टोमणे मारले जायचे आणि त्यानंतर मला एक नवीन टोमणे ऐकायला मिळायचा की मी फक्त मुलींना जन्म देते आणि या लोकांना मी कधीही मुलाचे सुख देऊ शकत नाही. मी माझ्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की मुलगा होणं माझ्या हातात नाही, ही देवाची इच्छा आहे. तो ज्याला पाहिजे त्याला मुलगा देऊ शकतो आणि त्याला पाहिजे त्याला मुलगी देऊ शकतो. पण त्यांना माझे बोलणे समजले नाही आणि शिक्षित असून सुद्धा मला अशा गोष्टींवर टोमणे मारायचे. हळूहळू मी काहीही बोलणे बंद केले आणि फक्त आता शांत राहिले. एक दिवशी माझी बहीण रेवतीचं लग्न झाले आणि माझ्या मनावरचे ओझे हलके झाले. माझ्या बहिणीचा नवरा आणि तिचे सासरही खूप छान होते. मलाही दिलासा मिळाला होता. रेवतीच्या लग्नाला आता 10 महिने सरले होते की माझी बहीण विधवा झाली आणि सासरच्याने तिला पांढऱ्या पायांची म्हणत घरातून हकलून दिलं. मामी रेवतीला घरी ठेवायला तयार नव्हती आणि मामांना मामीचे म्हणणे मान्य करणे भाग पडले. एक दिवशी मी माझ्या मामीच्या घरी गेले होते तेव्हा माझी मामी रेवतीला खूप मारत होती. मी तिला मोठ्या कष्टाने सोडवले आणि मग रागाच्या भरात तिचे काही कपडे घेतले आणि माझ्याबरोबर माझ्या घरी आणली. पण इथे एकच गोंधळ माजला होता जेव्हा माझ्या सासूबाईंना कळलं की विधवा ती इथेच राहणार आहे. बहिणीसमोर मला खूप अपमान सहन करावा लागला, पण मी तिला एकटे सोडू शकत नव्हती. माझ्या सासूबाईंना माझी बहीण घरात आलेली आवडत नाही. ती रोज रात्री माझ्या नवऱ्याला काहीही सांगत असायची. एक दिवस रात्री मी स्वयंपाकघरातील कामं उरकून खोलीत गेले होते तेव्हा मला माझ्या सासूबाईंच्या खोलीतून काहीतरी आवाज येऊ लागला. इच्छा नसतानाही मी तिथे थांबून त्यांच्या गोष्टी ऐकल्या. आजही रोजप्रमाणे त्या माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल आणि माझ्या बहिणीबद्दल भडकवत होत्या. मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. मग मला आवाज आला, बघ तुझ्या बायकोला कोणाची भीती वाटते की नाही. महागाईच्या काळात जेव्हा एका व्यक्तीला स्वतःचाच खर्च भागवणे कठीण असते, यावेळी तर आपल्याला आपला गुजारा करणे कठीण होत आहे. त्यावर तुझ्या बायकोने तर एक अजून जबाबदारी आणली आहे. तिची जबाबदारी काय कमी होती जी तिने तिच्यासोबत बहिणीलाही आणले. उद्या ती तिच्या बाकीच्या माहेरच्यांना घेऊन येईल आणि मग एक दिवशी तिचे संपूर्ण कुटुंब इथे जमवेल आणि तू फक्त मुक्या माणसासारखे बघत राहा. तिला काहीही नकार देऊ नको, तिला काहीही बोलू नको.
माझा नवरा तिचे म्हणणे सर्व काही शांतपणे ऐकत होता. तो म्हणत होता, मी तिला सांगतो, मी आणखी काय करू. माझ्या सासूबाईंना प्रत्येक गोष्टी स्वतःचा मार्ग अवलंबण्याची सवय होती. स्वतःच्या मर्जीपुढे तिने इतर कोणाचेही कधी ऐकले नाही. मग तो तिचा मुलगा असो की नवरा, प्रत्येक जण तिला घाबरत होता आणि दबलेला राहत होता. मी मुलाची समजू शकते, कारण तो आईच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण तो कोणत्याही किमतीत आईचे म्हणणे टाळू शकत नव्हता. पण माझे सासरे का त्यांना घाबरत होते? त्यांच्या प्रत्येक वैद्य आणि अवैध गोष्टीवर विश्वास ठेवत होते आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर ते गप्प का राहत होते? हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते. माझी बहीण खूप चांगली होती आणि मोठ्यांचा आदरही करायची. परिस्थितीमुळे ती असहाय्य झाली होती. यात त्या बिचारे मुलीचा काय दोष होता? माझ्याशिवाय या जगात तिचं दुसरं कोणी नव्हतं. ती गेली असती तर कुठे गेली असती, आणि ह्या अवघड वेळेत मी तिला कसे सोडले असते? आणि कठीण काळातही आपल्यासाठी नाही अशा नात्यांचा फायदा काय, जे कडक उन्हात थंड सावली तयार करू शकत नाही? माझ्या सासूबाई रोज माझ्या नवऱ्याला माझ्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असत, की तुझ्या बायकोला सांग की तिच्या बहिणीला इथून चालते कर. मला त्याच्याकडून दुसरे काहीही ऐकायचे नव्हते आणि अश्रू पिऊन मी परत माझ्या खोलीत आले. माझा नवरा खोलीत आल्यावर मला वाटले, आता ते त्याचा सगळा राग माझ्यावर काढतील. त्यांची वागणूक आणि चेहऱ्यावरून त्यांना खूप राग आलेला दिसत होते. जेव्हा त्यांना माझ्याशी बोलायचे होते तर मी झोपल्यासारखं नाटक करायला सुरुवात केली. फक्त माझ्या सासूबाईंचे ऐकूनच माझ्या हृदयावर सुरा चालू लागला होता. आता मी माझ्या हृदयाला आणखी दुखवू शकत नव्हती. मग किती वाजले कळले नाही. मी झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच गोंधळ सुरू झाला होता. तरीही माझी बहीण घरातील सर्व कामे करायची आणि मला मदत पण करायची. तिथे पूर्ण शांततेत वेळ घालवत होती. माझ्या सासूबाई तिला काही बोलल्या तरी ती त्यांना कधीच उत्तर देत नसे. पण तीही सगळ्यांची वागणूक समजून घेत होती आणि सगळ्यांची वागणूक बघत होती. बहिणीने मला सांगितले की मामीच्या ती घरी जायला तयार आहे आणि तिथेच राहील. पण मामी तिथे तिच्याशी कशी वागेल हे मला माहीत होतं. म्हणूनच मी तिला तिकडे जाण्यास सक्त मनाई केली आणि तू काळजी करू नकोस असे सांगितले. मी सर्व काही सांभाळून घेईन. परंतु आता घरची परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर जात होती आणि आता माझी सासू मला सतत टोमणे मारायची आणि म्हणायची की तुझी बहीण इथे किती दिवस राहणार? आणि मी त्या प्रकरणावर मौन बाळगले. माझी एकुलती एक नणंद होती जी तिच्या आईसारखी अजिबात नव्हती. ती खूप गोड आणि चांगली मुलगी आहे. तिचे लग्न दुसऱ्या शहरात झाले होते. आज ती तिच्या नवऱ्यासोबत आमच्या घरी काही दिवस राहायला येत होती. तिच्या येण्याने मला धीर यायला लागला, कारण जेव्हाही ती आईला माझ्यावर अन्याय करताना पाहायची तेव्हा ती आईला टोकत होती. माझी नणंद तर मला खूप आवडायची, पण मला तिचा नवरा अजिबात आवडत नव्हता. तो एक विचित्र दुष्ट स्वभावाचा माणूस होता. त्याला तर कोणाकडे बघण्याचे पण शिष्टाचार नव्हते. पण मी हे सर्व काही दुर्लक्ष करायचे. जर मी त्याबद्दल कोणाला सांगायचे ठरवले तरी कोणाला सांगणार? मी माझ्या नंदेसाठी स्वयंपाक केला. मी माझ्या वतीने कोणालाही तक्रार करण्याची संधी दिली नाही. माझी नणंद आणि तिचा नवरा आमच्या घरी आल्यावर त्यांना भेटल्यावर माझी बहीण खोलीत जाऊन बसली आणि रात्री माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुझ्या बहिणीला स्टोअर रूम मध्ये जाऊन झोपायला सांग, नाहीतर बाहेर गॅलरीत झोपायला जा म्हणावं, कारण माझी मुलगी आणि जावई त्या खोलीत राहतील. मी माझ्या बहिणीबद्दल खूप विचार केला की एवढ्या उकाड्यात ती स्टोअर रूम मध्ये कशी झोपू शकते. इथे पंखा सुद्धा नव्हता की कोणती खिडकी सुद्धा नव्हती. अगदी तुटलेल्या मनाने मी बहिणीला सगळं सांगितलं, कारण मला घरात कोणताही गोंधळ नको होता. ती बिचारी मुलगी स्टोअर रूम मध्ये झोपली आणि आम्ही सगळे झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेलो. मध्यरात्र झाली होती तेव्हा अचानक एका आवाजाने मला जाग आली. मी आणि माझा नवरा बाहेर धावत आलो. पाहिले तर सगळे बाहेर उभे होते. माझी सासू माझ्याकडे बघता बघता म्हणाली, माझ्या मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून तू तुझ्या बहिणीला इथे आणले होतेस. जेव्हा मी रेवतीकडे पाहिले तेव्हा ती खूप घाबरली होती आणि खूपच रडत होती. ती धावत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मी त्यांना बोलवलं नाही, ते स्वतःहून इथे आले आहेत. ती माझ्या नंदेच्या नवऱ्याकडे बोट करत होती. तर माझ्या नंदेच्या नवऱ्याने सांगितले की माझ्या बहिणीची त्यांच्यावर वाईट नजर होती. घरात नाटकच घडल्यासारखं वाटत होतं. सगळ्यांसमोर मला खूप लाज वाटत होती. माझी बहीण असे कधी करूच शकत नाही हे मला माहीत होतं, पण जे काही घडत होते ते माझ्या मनाला दुःख देत होते. ती माझ्या बहिणीबद्दल काय विचार करत असेल या विचाराने मी माझ्या नंदेकडे पाहिले, पण तिच्या डोळ्यात मला एक विचित्र पेच दिसत होती. एक विचित्र दुःख आणि एक विचित्र शंकेने ती तिच्या नवऱ्याकडे बघत होती. त्यावर मला अंदाज आला होता की तिच्या नवऱ्याची चूक आहे हे तिला माहीत आहे, पण ती कदाचित सर्वांसमोरही सांगू शकत नव्हती. माझ्या सासूबाई कोणत्याही परिस्थितीत हे मानायला तयार नव्हत्या. माझ्या नंदेने कसे तरी प्रकरण शांत केले आणि सर्वजण झोपी गेले.
मी माझ्या खोलीत येताच माझ्या नवऱ्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या की तुझ्या बहिणीची लक्षणं बरं नाहीत. ती विचित्र हावभाव करून मला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. माझ्या बहिणीवरचा हा आरोप ऐकून मला खूप वाईट वाटलं, कारण माझी बहीण कशी आहे हे मला चांगलेच माहीत होतं. आणि मला हेही माहीत होतं की माझा नवरा माझ्या बहिणीवर गंभीर आरोप करत आहे. पण मी शांतपणे सर्व काही सहन करत होते, कारण आम्ही दोघी बहिणी आहोत. आमच्या पाठीशी कोणीच नव्हते जे आमच्या बाजूने बोलेल आणि आमचे समर्थन करेल. हेच कारण होतं आम्ही असहाय्य आहोत म्हणून हे आरोप करायचे. विविध प्रकारचे आरोप करून त्यानंतर ते बहुधा झोपी गेले. पण मी रात्रभर जागी होती. माझ्या मनात काय विचार चालू होते कुणास ठाऊक. माझी झोप उडाली होती आणि मी फक्त याच विचारात होते की माझी बहीण या जगात एकटी आहे, ती कुठे जाईल. माझ्या सासूबाईंना तर नेहमी खर्च आणि महागाईची चिंता राहायची, आणि आता तिला एक नवीन गोष्ट सापडली होती. ती गोष्ट म्हणजे नंदेच्या नवऱ्यासोबतचे जे काही झालं त्यावरून ती सतत मला टोमणे मारायची. ती मला बहिणीला घरातून हाकलून देण्यास सांगत होती. मी रात्रभर उशिरापर्यंत हाच विचार करत राहिले. सकाळी 5ला माझ्या नवऱ्याने मला उठवले की माझ्यासाठी नाश्ता कर. जेव्हा मी स्वयंपाकघरात आले तेव्हा माझी बहीण नाश्ता बनवत होती. तिचे डोळे सुजले होते. तिचा चेहरा बघून मी अंदाज लावला की ती सुद्धा रात्रभर झोपली नसेल. मला पाहून तिने चेहऱ्यावर खोटे हास्य ठेवले. माझे हृदय दुःखाने भरले. मी त्या गरीब मुलीसाठी काहीच करू शकत नव्हती. जेव्हा माझी नणंद झोपेतून उठली तेव्हा ती सामान्यपणे वागली जसे रात्री काही घडलेच नाही. आणि नाश्ता करून तिला इतक्या लवकर घरी परत जाताना पाहून माझ्या सासूबाईंना राग आला आणि तिने आम्हा दोघी बहिणींचा चांगलाच पाहुणचार घेतला. तुझ्या बहिणीमुळेच ती इतक्या लवकर परत चालली आहे, नाहीतर ती तिच्या घरून इथे काही दिवस राहण्याचा प्लॅन करून आली होती. याचा अंदाज मलाही होता की तिथे काही दिवस राहायला आली होती. पण माझ्या बहिणीमुळे नाही तर तिच्या नवऱ्यामुळे ती इथून लवकर निघाली होती हेही खरं, कारण तिला तिच्या नवऱ्याच्या कृत्याची चांगलीच कल्पना होती. निघताना तिने माझी माफीही मागितली, पण हे मी घरी कोणाला सांगू शकले नाही. आणि हे जर मी घरी बोलून दाखवले असते तर नवं नाटक सुरू झालं असतं. मी मानसिकदृष्ट्या खूप थकले होते. मला शांतता हवी होती. मला भावनिक आधाराची गरज होती. मला इथून खूप दूर जावंसं वाटलं. तिथे मला कोणी ओळखणार नाही, जिथे मला कोणी त्रास देणार नाही, आणि मी तिथे बरेच क्षण घालवेन आणि मी माझे सर्व दुःख वेदना बाहेर काढू शकेल. आणि इथे तर मला रडण्यासाठीही निमित्त हवे होते, कारण माझ्या सासूबाईंना माझ्या आणि माझ्या बहिणीचे सततचे रडणे पसंत नव्हते. जर त्यांनी मला रडताना पाहिले असते तर त्या मला किती गोष्टी बोलायच्या. तू आमच्या घरी आलीस आणि आमच्या घरामध्ये दुष्काळी पसरली आहेस. तुला हेच हवे आहे, या घरात सुख परत येऊ नये, म्हणूनच नेहमी घरात रडत बसतेस. दिवस असेच हळूहळू दुःखात गेले. एक विचित्र प्रकारची उदासी होती ज्याने माझे संपूर्ण अस्तित्व उद्ध्वस्त केले होते. तो दिवस इतर दिवसांसारखाच होता जेव्हा माझी बहीण माझ्याकडे आली. जणू ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण ती सांगू शकत नव्हती. मला समजले होते की ती इथून निघण्याबद्दल बोलेल, पण तिला पण माहित होते की यास थोडा वेळ लागेल. पण मी तिच्यासाठी योग्य नाते शोधून तिचं लग्न करीन. पण कोणत्याही परिस्थितीत मी तिला माझ्या मामाच्या घरी पाठवू शकत नाही, कारण मामीने केलेला अत्याचार मी पाहिला होता. जेव्हा मी रेवतीला विचारलं काय झालं आहे, तुला काय म्हणायचं आहे, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून माझे मन दुःखी झाले. मी तिचे अश्रू पुसले आणि तिला गप्प बसण्यास प्रयत्न करू लागली, कारण या अश्रूंच्या साहाय्याने तिने आपले सर्व दुःख दूर करावे अशी माझी इच्छा होती. बऱ्याच वेळाने ती शांत झाली आणि तिने मला सांगितले, तुझे सासरे. अजून तिचे बोलणं पूर्ण झाले नव्हते की माझ्या सासूबाईंचा आवाज आला. त्यांनी मला पटकन जेवण बनव, घरात काही पाहुणे येत आहेत असे सांगितल्यानंतर मी त्या खोलीतून बाहेर पडले. माझी कामं पूर्ण झाल्यानंतर मी परत एकदा माझ्या बहिणीला विचारले की तुला काय सांगायचे होते, तेव्हा ती मला म्हणाली काही नाही. मला याचं आश्चर्य वाटलं की तिला मला काहीतरी सांगायचं होतं आणि आता ती सांगत नाही. त्यानंतर माझी बहीण मला थोडीशी काळजीत वाटत होती. मी तिला बरेचदा विचारलं की तू काळजी करतेस, काही असेल ते मला सांग, पण तिला ते सांगता येत नव्हते. मी जेव्हा जेव्हा बहिणीजवळ एकटी बसायचे तेव्हा अचानक माझ्या सासूबाईंचा आवाज यायचा. त्यांचं असं वागणं मला खूप धक्कादायक वाटत होतं. मला असं वाटत होतं की माझ्या सासूबाईंना वाटत असेल की मी माझ्या बहिणीसोबत एकटा वेळ घालवायला नको, मी तिच्याशी बोलायला नको, पण त्या अशा का करत होत्या ते मला समजत नव्हतं. कदाचित त्यांच्या मनात आम्हा दोघींबद्दल भ्रम असेल. आम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलतोय या कारणासाठी त्या आम्हा दोघांना एकटं बसू देत नव्हत्या. माझ्या बहिणीमुळे मला खूप काळजी वाटत होती. मी माझ्या शेजारच्या मावशीला माझ्या बहिणीबद्दल नात्यासाठी सांगितले की माझ्या बहिणीसाठी एखादे चांगले स्थळ सांगा जे माझ्या बहिणीशी लग्न करेल आणि ज्यांना हुंड्याचा लोभ नसेल. ती माझ्यावर तिच्या मुलींसारखीच प्रेम करायची. तिने मला सांगितलं की ती माझ्या बहिणीसाठी नक्कीच चांगले स्थळ पाहिल. त्या दिवशी दररोज सकाळप्रमाणे मला जाग आली तेव्हा बाहेरून एक विचित्र आवाज ऐकू आला.
जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आली, मला जे दृश्य दिसले, माझ्या सासूबाई बहिणींवर वाईट पद्धतीने ओरडत होत्या आणि पलीकडे माझे सासरे उभे होते. मी पटकन त्यांच्या जवळ गेली आणि माझ्या बहिणीचा हात त्यांच्या हातून सोडवला आणि त्यांना विचारले, आई काय झाले? पहाटे पहाटे एवढा गोंधळ का करताय? रागाच्या भरात अचानक माझा आवाज कसा मोठा झाला तेच मला कळलं नाही. नाहीतर मी नेहमी माझ्या सासूबाईंशी कमी आवाजात बोलायचे. मी त्यांना कधीही उत्तर देत नव्हते, पण आज माझी सहनशक्ती संपली होती. त्या मला म्हणाल्या, आज मी तुला तुझ्या बहिणीचे कर्तृत्व दाखवते. तिने मला पकडून तिच्या नवऱ्याच्या बेडवर नेली आणि जेव्हा तिने उशी काढली तेव्हा त्याखाली माझ्या बहिणीच्या बांगड्या आणि तिच्या वापरातल्या काही वस्तू पडल्या होत्या. हे सर्व काय आहे आणि ते कसं झालं? ह्याआधी ती माझ्या जावयाला फूस लावण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यात अपयश आल्यावर तिने माझ्या नवऱ्यावर घाण नजर ठेवायला सुरुवात केली. इतकी वाईट मुलगी, मी तिला क्षणभरही माझ्या घरात राहू देणार नाही. आम्ही तर मदत केली, अनाथ मुलगी आहे हे समजून आमच्या घरात आधार दिला तिला, पण ही मुलगी आमच्या घरच्या माणसांवर नजर टाकते. तुझ्या बहिणीला इथून बाहेर काढ, नाही तर मी तुलाही तिच्यासोबत हाकलून दे. तुला पाहिजे तिथे निघून जा आणि तुझ्या मुलींना पण सोबत घेऊन जा. हे सगळं घडत होतं, पण माझा नवरा आणि सासरे शांतपणे हा सगळा कार्यक्रम पाहत होते. मी माझ्या सासऱ्याला जवळ गेले आणि त्यांना विचारलं की काय झालं ते सांगा, पण त्यांनी माझी नजर टाळून घराबाहेर निघून गेले. पण माझ्या सासूबाईंनी खूप गोंधळ घातला होता. शेजारचे सगळे लोक घरात येऊन तिचे नाटक बघत होते. तिथे उपस्थित सर्व लोक दोघे बहिणींना चांगले ओळखून होते आणि माझ्या सासूबाईंनाही. आता माझ्या बहिणीला कुठे पाठवायचे याला माझ्याकडे पर्याय नव्हता. आमचे स्वतःचे असे कोणी नव्हते जे आम्हाला साथ देऊ शकेल. मग शेजारची तीच मावशी जिला मी स्थळ शोधण्यास सांगितले होते ती माझ्या मदतीसाठी पुढे आली. ती म्हणाली, इथे तुझ्या बहिणीचा खूप अनादर झाला आहे, तरी तू तुझ्या बहिणीला इथे ठेवशील का? त्यांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांना म्हणाले की मला समजत नाही, मी काय करू? तुम्हीच मला सांगा, मला कोणताही मार्ग दिसत नाही. शेवटी मी माझ्या बहिणीला कुठे पाठवू? ती म्हणाली, काळजी करू नकोस, माझ्यासोबत पाठव. तिच्या राहण्याची व्यवस्था मी करेन आणि तुला तिची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मी तिची खूप काळजी घेईन. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बहिणीला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली. माझ्या बहिणीचे सामान आधीच बाहेर कॉटवर पडले होते. हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि माझे सासरे म्हणाले होते की माझी बहीण स्वतः त्यांच्याकडे गेली होती आणि त्यांनी तिला तू माझ्या मुलीसारखी आहेस असं सांगून परत पाठवले होते. सासरे जे बोलत होते ते ऐकून मला आश्चर्य वाटले. मला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, कारण ते कोणाच्याच बाबतीत बोलत नव्हते. ते त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालत होते. ते एक अतिशय सभ्य व्यक्ती होते, पण आता ते हे सर्व का बोलत होते या सगळ्याचा विचार करून मी गोंधळून गेले होते. काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की माझी बहीण ज्या दिवशी इथून निघून गेली होती तेव्हापासून माझ्या सासूबाई खूप आनंदी दिसत होत्या. जणू माझी बहीण इथे एक ओझं म्हणून राहत होती आणि जेव्हा ते ओझे त्यांच्यापासून दूर केले गेले त्यामुळे त्या आता खूप रिलॅक्स झाल्या होत्या. मग काही दिवसांनी माझी नणंद तिच्या मुलांसह रडतच घरी आली. सर्व तिच्या अचानक घरी येण्याने आणि खूप रडलेला चेहरा पाहिल्याने सगळ्यांना धक्काच बसला. तिने सांगितले की तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आणि आता तिला तिच्या नवऱ्याच्या घरी परत जायचे नाही. हे ऐकून माझ्या सासूबाई बेशुद्ध झाल्या. घरात संकटाचे वातावरण होते. प्रत्येक जण आपापल्या जागेवर खूप काळजीत दिसत होते, पण सगळ्यात वाईट अवस्था माझ्या नंदेची होती. तिला ना खाण्याचं भान होतं ना इतर कशाचं. माझ्या बहिणीमुळे मी आधीच खूप काळजीत होती, कारण इतके दिवस उलटून गेले होते मी तिला भेटायलाही जाऊ शकले नाही. मावशीच्या घरी गेले तेव्हा तिने सांगितले की ती माझ्या बहिणीचं लग्न करत आहे. मुलगा त्यांचा भाचा आहे, ज्याची पहिली पत्नी मरण पावली आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला, पण मला एक विचित्र विचार आला. मी मावशीला म्हणाले, मला त्या मुलाला एकदा बघायचं आहे आणि त्यांना भेटायचं आहे. मावशी मला म्हणाली की तू जे काही बोलतेस ते एकदम बरोबर आहे. तू त्या मुलाला नक्कीच भेटू शकतेस, पण जेव्हा मी त्या मुलाला बोलवेल तेव्हा मी तुलाही इथे बोलवेल. आणि माझे लक्षपूर्वक ऐक, मी रेवतीला माझ्या खऱ्या मुलीप्रमाणे मानले आहे. जसे मी माझ्या मुलींना समजते तसं मी समजते तुम्हा दोघा बहिणींना. मावशीचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. खरे सांगते, जर तुम्ही अडचणीत असताना कोणी कामी आले तर ती व्यक्ती जगातील सर्वात उत्कृष्ट व्यक्ती वाटते. आणि या क्षणी मावशी मला या जगातील सर्वोत्तम व्यक्ती वाटत होती. माझे त्यांच्याशी रक्ताचे नाते नव्हते, पण माणुसकीचे नाते होते आणि कनेक्शनची भावनाही होती. आणि त्यांनी मला सांगितले, मला जगाची जाणीव करून दिली की चांगली माणसं अजूनही संपली नाहीत आणि अशाच लोकांमुळे हे जग अजूनही चालू आहे. जेव्हा मी आनंदाने घरी परतले, माझ्या खोलीत जाताना नंदेचे बोलणे ऐकून मी तिथेच थांबली. ती म्हणत होती, आई बाबा, तुम्ही वहिनीवर खूप अत्याचार केलेत. तुम्ही तिच्या बहिणीवर आरोप केलेत. एखाद्यावर आरोप करणे किती मोठे पाप आहे हे तुम्हा लोकांना माहीत आहे आणि कदाचित तुमच्या या पापाची शिक्षा मला भोगावी लागत आहे. जसे तुम्ही कोणाच्या तरी मुलीला दुखावले आहे, मलाही या समस्येचा सामना करावा लागत आहे.
हे सगळं खोटं आहे हे मलाही माहीत आहे, पण एवढं करूनही त्या दोन्ही बहिणी तुम्हाला काहीच बोलल्या नाहीत. हे सगळं ऐकून मी त्यांच्या खोलीत आत गेली. मला पाहून ती सगळी अस्वस्थ झाली. मी त्यांना म्हणाले की तुम्ही कोणाच्या मुलीशी किती वाईट वागलात हे तुम्हा लोकांना एकदाही कळले नाही. माणूस जे काही करतो त्याचा त्रास त्याला सहन करावा लागतो. ही म्हण तुम्ही ऐकली नाही का? आज तुम्ही कोणाच्या तरी मुलीला किती त्रास दिला, उद्या तुमच्या मुलीलाही तो त्रास सहन करावा लागेल. आणि बघा, ही म्हण तुमच्यावर किती लवकर लागू झाली. त्यानंतर मावशीने तिच्या वचनाप्रमाणे केले. माझ्या बहिणीचे लग्न झाले. मला तिच्या नवऱ्याला भेटून खूप आनंद झाला. तो सुशिक्षित आहे आणि खूप छान व्यक्ती आहे. पण माझ्या नंदेला पाहून मला खूप त्रास झाला. ती माझ्यासाठी खूप छान होती आणि मी तिला वेदनेत पाहू शकत नव्हती. मग एक दिवशी तिचा नवरा मस्तक टिकून आमच्या घरी आला. तो खूप लाजलेला दिसत होता. आपण खूप चुकीचे केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्यांच्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला, कारण तिच्या अनेक मुलांबरोबर अफेअर होते आणि लग्नानंतरही तिने त्या मुलाचा पाठलाग करणे सोडले नाही. त्यांनी जेव्हा त्यांच्या दुसऱ्या बायकोला दुसऱ्याच कोणासोबत तरी पाहिले, तेव्हा त्यांना आपल्या पहिल्या बायकोला दिलेल्या दुःखाची जाणीव झाली आणि तो तिच्याकडे परत आला होता. घरातील सर्व लोकांनी त्याला खूप खडसावले आणि विचारले की तो पुन्हा असे कृत्य करणार नाही याची काय हमी. पण त्याला खूप लाज वाटली. माझ्या नंदेने सांगितले की तिला तिच्या घरी परत जायचे आहे. तिच्या या निर्णयाने सगळ्यांना शांत केले होते आणि माझ्या सासूला तिला परत पाठवावे लागले. ती गेल्यानंतर माझ्या सासूबाईंनी माझी माफी मागितली आणि त्यांची चूक त्यांच्या लक्षात आल्याचे सांगितले. मी माझे हृदय साफ केले आणि त्यांना माफ केले. आता मी आणि माझी बहीण आपल्या घरी आनंदाने संसार करत आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.